दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान गंगापूर रोड येथे ऊर्जा बाल महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. नूतनीकरण झालेल्या या संग्रहालयाच्या परिसरात या बाल महोत्सवाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध गायक डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या मनोरंजन कार्यक्रम आणि कॅलिग्राफीच्या कार्यशाळेने झाली. लहान मुलांसह पालकांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतल्याचं दिसून आलं. तर यावेळी डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी स्मृती उद्यानातील ॲडव्हेंचर पार्कचं कौतुक केलं. नाशिकच्या बालविश्वासाठी अविस्मरणीय ठरलेल्या या बाल महोत्सवाला काल मनपा आयुक्त मनीषा खत्री, खासदार हेमंत गोडसे, विलास शिंदे, प्रवीण तिदमे यांनी देखील उपस्थिती लावली होती. तर 13 डिसेंबर म्हणजे शनिवारी सत्यजित पाधे यांचा भुवनेश्वर आणि वारली पेंटिंग वर्कशॉप या ठिकाणी पार पडत आहे. तसेच 14 डिसेंबर रविवारी जादूगार पी सरकार यांचा मॅजिक शो आणि कापूस कला वर्कशॉप पार पडणार आहे. यासोबतच बालचित्र प्रदर्शन, टॅटू फेस, पेंटिंग, नेल आर्ट, लाईव्ह म्युझिक, कार्टून परेड, सेल्फी पॉईंट अशा विविध करमणूक आणि संस्कृतीची मेजवानी या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. येथील 3 इडियट्स फेम फुनसुक वांगडू यांचे 100+ सायन्स प्रयोग व सेल्फी विथ चक्की स्कूटर हे खास आकर्षण ठरत आहे. ही संकल्पना शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख तसेच ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांची आहे. त्यामुळे नाशिककरांनी या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन अजय बोरस्ते यांनी केले. नमस्कार नाशिककर, मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपल्याला यायचं आहे. कारण आजपासून बाल महोत्सव सुरू आहे. माझ्या सर्व चिमुकल्या मित्रांसाठी, माझ्या युवा मित्रांसाठीचा हा महोत्सव आहे. त्या महोत्सवात आजपासून कॅलिग्राफीचं प्रशिक्षण असेल, वारलीचं प्रशिक्षण असेल, कॉटनचं प्रशिक्षण असेल, अशा पद्धतीच्या कार्यशाळा या ठिकाणी ठेवण्यात आल्या. आज सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम आहे. उद्या आपल्याला ज्या बोलक्या बावल्यांवाले जे पाध्ये आहेत ते खास नाशिककरांसाठी येणार आहे. आणि परवा पी सरकार हा जो आपला प्रसिद्ध जादूगार आहे तो येणार आहे. ह्या पलीकडे आपण बघतात की एक मोठं ॲडव्हेंचर गार्डन आपल्याला इथे दिसतं आहे. मुळात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कुठे स्टॅच्यू आपल्याला दिसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या विचारांची युवा पिढी घडवण्याचं हे स्मृती केंद्र आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजेच साहस, आणि साहस म्हणजे हा ॲडव्हेंचर गार्डन. आणि असं तसं गार्डन नाही, हे आशिया खंडातलं पहिलं रोपचं ॲडव्हेंचर गार्डन आहे जे नंबर 1 आहे. एवढे गेम असलेलं हे नंबर 1 गार्डन आहे. या ठिकाणी आपल्याला हे सगळं साहसी ज्याला आपण तो अनुभव घ्यायला मिळेल. त्या बाजूला ॲम्पी थिएटर आहे, कारण वंदनीय बाळासाहेब म्हणजे कलावंत, आणि म्हणून कलावंतांसाठी ॲम्पी थिएटर आहे, कलावंतांसाठी मोठी आर्ट गॅलरी आहे. त्याच पलीकडे मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे हे कायम बाळासाहेब आपल्याला सांगायचे आहे. आणि म्हणून ह्या बाजूला एक सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे, सेमिनार हॉल आहे. बाळासाहेब म्हणजे वाचन, बाळासाहेब म्हणजे लेखक, आणि म्हणून एक अद्ययावत अशी अभ्यासिका या ठिकाणी आहे. असं ज्याला काय म्हणतो की खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांची माणसं घडावीत, युवा तरुण घडावी, असं हे स्मृती केंद्र आहे. हे नुसतंच उद्यान नाही, तर हे ॲक्टिव्हिटी सेंटर आहे. या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून आम्ही लवकरच होलोग्राफिक तयार करतो आहोत. आणि शिंदे साहेबांनी ह्या उद्यानाला साधारण 13 कोटीचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला आहे, ज्यामधून या इथली आपण बघतोय की एक वेगळ्या पद्धतीचं उद्यान या ठिकाणी झालं आहे. हे जे होलोग्राफिक आहे यामुळे आपल्याला प्रत्यक्ष बाळासाहेब ऐकायला मिळतील, बाळासाहेबांचे विचार ऐकायला मिळतील, आणि त्यावेळेचा जो अनुभव आहे तो ह्यावेळेसही घेता येईल. सगळ्यांना बाळासाहेबांबरोबर फोटो काढता येतील आणि त्यांच्या सहीचं तो फोटोग्राफ आपल्याला मिळेल. अशा पद्धतीचं एक वेगळं उद्यान आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. मला नाशिककर तुम्हाला सांगायचं आहे, आज संध्याकाळी 4 वाजेपासून याची सुरुवात आहे. रोज म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 4 ते 8 वाजेपर्यंत आपण सहपरिवार या ठिकाणी या. आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील या संकल्पनेचं कौतुक केलं. जेव्हा इथे आले होते नाशिक मनपा आयुक्त म्हणून, तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आल्या, कारण की आपलं काम चालू होतं. शासनातर्फे आपल्याला याचे पैसे मिळालेले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली संकल्पना इथे आपले नाशिककरांची जी होती ते इथे आता उभारण्यात आली आणि त्याच्यासाठी दिसतोय. तर माझं तर असं म्हणणं आहे, खूप चांगलं डेस्टिनेशन
पिकनिक डेस्टिनेशन, आपला बर्थडे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे. एवढा सुंदर उद्यान आहे की नाशिकात तर नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभलं आहे. तर म्हणजे खूप गर्वची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याच्यात सहभागी व्हावं मिळालं म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटतं. मॅम, लहान मुलं आता मोबाईलच्या व्यसन घेऊन झालेलं आहे, सोशल मीडियाचा ट्रेंड चालू. तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी बेस्ट उदाहरण हाच उद्यान आहे. इथे सगळे प्रकारचे ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. नेचर वॉक इथे आहे, आपलं फिजिकल ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे. तर मोबाईलपासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ते स्क्रीन ॲडिक्शन अशा प्रकारचं जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटवर जे प्रभाव पडतो तो खूप क्लिअरली दिसायला आपल्याला मिळतो आहे लहान मुलांना. त्यासाठी अशा प्रकारचे उद्यान अजून आपण प्रत्येक नाशिकच्या कॉर्नरमध्ये एक एक याच्यात एरियात आपण उभारू अशा प्रकारची मग आम्ही पण आज एक संकल्पना करतो आहे. या प्रसंगी शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.